नमस्कार, मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण बनवूया बोंबील कांद्याची चटणी। इतकी झटपट होते आणि इतकी टेस्टी लागते, नक्की करून बघा। आणि हो, लाईक शेअर सबस्क्राईब पण करत राहा। आता इथे मी बोंबील कट करून घेतले आणि थोडा वेळ पाण्यात भिजत घातले। तोपर्यंत बाकी तयारी करायला घेतली, ती म्हणजे भरपूर असा कांदा चिरून घेतला। आता कांदा चिरताना एवढं रडायला येतं, म्हणून सरळ मी हा क्रशरमध्ये मस्तपैकी बारीक करून घेते। आपलं काम पण फास्ट होतं आणि जरा डोळ्यातलं पाणीही कमी निघतं। एक छान उत्तम पर्याय म्हणून मी क्रशर वापरते। तुम्ही पण नक्की घ्या, खरंच बरंचसं काम वाचतं आपलं। हल्ली सगळ्याच घरी असतं हे, पण ज्या घरी नसेल त्यांना मी सांगते की नक्की घ्या। तर इथे कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि बरोबरीने लसूण सोलून घेते। सोलून म्हणजे पूर्ण सोलायचं नाही आहे, सालं ठेवायचे आहेत। वरचा एक लेअर काढून टाकला आहे आणि बाकीचं तसंच ठेवलं आहे। एक साईडला मी चिंचही भिजत घातली। आता इथे आपण बोंबील साफ करायचे आहेत। तर बोंबील थोडंसं ओपन करायचं, त्यातले काटे आणि आतमध्ये असलेली काळी सर्व घाण साफ करून घ्यायची, म्हणजे मग आपलं बोंबील अगदी व्यवस्थित स्वच्छ होतात। आणि 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायचे। इथे आता प्रत्येक एक लसूण आपल्याला थोडंसं एक वेळा असं त्याला ठेचून घ्यायचं आहे। अगदी बारीक चेंदा बाऊ नाही करायचं आहे, एकच आपलं हे मारून घ्यायचं आहे त्याच्यावर बत्ता। आता मी इथे लसूण घातला, थोडंसं हिंग घातलं आणि भरपूर असा बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आहे। हे सर्व छान परतून घ्यायचे आपल्याला। कांदा थोडा असा गुलाबी रंगावर आला पाहिजे। हे पहा, कांद्याची क्वांटिटी आपल्याला जास्त ठेवायची आहे, म्हणजे मग ही चटणी अतिशय छान होते। आता आपण यात मीठ घालायचं आहे। एक नेहमी लक्षात ठेवा, सुकी मच्छी करताना आपण मीठ बेताचं घालायचं, कारण ऑलरेडी सुक्या मच्छीला मीठ असतं। तर इथे मी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेले बोंबील घालून घेतले, त्यावर हळद आणि तिखट, लाल मिरची पावडर आहे ही साधी, आणि त्यावर आता आपल्याला चिंचेचं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व छान मिक्स मिक्स मिक्स। हे पहा, है ना। आता हे कांदा, चिंचेचं पाणी यामध्ये ही बऱ्यापैकी शिजते चटणी। वाटल्यास आपण थोडंसं पाणी घालू शकतो, पण खूप पाणी घालायचं नाही। शक्यतो आपल्याला चिंच आणि कांदा याच्याच पाण्यात शिजवायचे झाकण ठेवून, म्हणजे मग ते छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घेता येते। भाकरी किंवा चपातीशी खायला खूप छान लागते, नक्की करून बघा। चला तर मग संडे एन्जॉय करा।